जय अंबे प्रसादम सेवा. आत्ताच आपण एक व्हिडिओ केला, त्याच्यात आपण बघितलं मारुती रायाची व ब्रह्मगिरीहून पवित्र गोदामाईचं जल आणलेलं, याची आपण महाआरती केली. महाआरती करून आता हे सगळे बजरंग दलचे हिंदू रक्षक कार्यकर्ते सगळे आता इथे आपल्या प्रसादम सेवा, जय अंबे प्रसादम सेवा चांदवड इथे महाप्रसाद घेणार आहे. आत्ताच तिथं आरती झाली. आरती आता आपल्या देवारात आणली आहे. सगळ्यांनी आरतीचे दर्शन घ्या. मानसिक आपण दर्शन घेऊ शकतो. हा आपला देवारा आहे. बघा ही बजरंग दलची जी आता जी आपण कावड बघितली, हे सगळे बजरंग दलचे जे कावड घेऊन आलेले आहेत, हे सगळे बजरंग भक्त धर्मरक्षक हे सगळे सेवेकरी महाप्रसादाचा लाभ घेत आहे. त्यांच्यासाठी आपण मसाला भात, पुलाव, ठेचा, पोळी, लापशी आणि छोल्याची सब्जी केलेली आहे. सर प्रसाद बरोबर आहे? व्यवस्थित घ्या, लागलं अजून घ्या. सगळेजण प्रसाद घेत आहे. चांदवडचे एक जानेमानं नाव गटलू शेठ कोतवाल हे सगळ्यांना पाहणी करत आहे, मदत करत आहे. शांततेत व्यवस्थित सगळेजण महाप्रसाद घेत आहे. हा महायोग आहे. आज हे धर्माची रक्षणासाठी ब्रह्मगिरी पर्वतावरून जल घेऊन, गोदावरीचं महापवित्र जल घेऊन हे लोक शेगावला चालले आहे. हे आमचे मोठा भाऊ महाले, हे कायम आमच्या इथे कोणतीही पालखी आली तर मोलाचं सहकार्य करणारी व्यक्ती आहे. कधी ते बघत नाही दिवस आहे का रात्र आहे, फक्त आपण फोन केला की येतात. हे आमचे प्रकाश भाऊ जाधव, हे तर आमचे मोठे बंधूचे, आमचे घरातले मेंबर आहे. कधी काही इथं कमी पडलं तर यांच्या सहकार्यानेच हे सगळं चालू आहे. हा मोठा जगन्नाथाचा रथ आहे. हा रथ आम्ही एकटा करतोय, आम्ही लोकांना खाऊ घालतोय की आम्ही महाप्रसाद करतोय, हा त्याच्या मागचा उद्देश नाही. सगळ्यांचा हा जगन्नाथाचा रथ आहे. प्रत्येकाचा हात लागतोय, काही आमचा लागतो, काही यांचा लागतोय. हे जगन्नाथाचा रथ चालू आहे व सगळ्या भक्तांसाठी महाप्रसाद आपण इथं देवाच्या आई अन्नपूर्णेच्या जलाराम बाप्पाच्या कृपेने आमचे मोठे बंधू जय अंबे बाबा, त्यांचे गुरु प्रतापे महाराज यांच्या आशीर्वादाने हे चालू आहे. एवढं मोठं कार्य करायला कोणी आमच्यासारखे सामान्य माणूस आपण करू शकत नाही. देवी शक्तीचा आशीर्वाद, गुरूंचा आशीर्वाद असतो त्यावेळेस हे कार्य होऊ शकतं. हे कसं चाललं आहे आम्हालाच माहीत नाही. आमचे मोठे बंधूंचा आशीर्वाद आहे, सगळं ॲटोमॅटिक चालू आहे. हे चांदवडचे हे एक प्रतिष्ठित व्यक्ती अशोक भाऊ, हे पण बघा महाप्रसाद वाटत आहे. हे पण एक पुण्याचं काम आहे. आज भक्तांना एवढं लांब पायी चालत आलेल्यांना वाढणे, त्यांच्यामध्येच आपण देव आहे, यांच्यामध्येच मारुतीचा आशीर्वाद आहे. अन्यथा चालणं, एक पाऊल चालणं आपल्याला शक्य नाही. आज ते ब्रह्मगिरी पर्वतावरून आज इथे चांदवडपर्यंत आलेले. इथून पुढे शेगावपासून 25 किलोमीटर पुढे त्यांचं गाव आहे, जिथं ते हे जल घेऊन महादेवांवर अभिषेक करणार. असे भक्तांचे आपण म्हणतो ना, दासांची सेवा करा. हे मारुतीचे भक्त आहे, त्यांची आपण सेवा करतो. याच्यापेक्षा मोठं पुण्य नाही. आपण या सगळ्यांचं आशीर्वाद दर्शन घ्या. सर थोडं बोला याच्यात, कुठून आलात, कसं काय नियोजन आहे पुढे? मी विश्व परिषद बजरंग दलची कावड यात्रा घेऊन एक शेगाववरनं आलो. शेगावच्या पुढे 30 किलोमीटर गाव आहे आमचं पातोडा म्हणून. तिथं कावड यात्रा घेऊन आलो. त्र्यंबकेश्वर ते पातोडा जाणार आहे. 460 किलोमीटरचा प्रवास आहे.
आता पुढे आमचं मुंगसा इथे मुक्काम आहे. आज इथं मुक्काम आहे एक चांदवड. पण आपण खूप महत्त्वाचं काम करताय साहेब. बजरंग दलचं नाव आम्ही ऐकलं आहे की ते धर्मरक्षती रक्षतः, म्हणजे तुम्ही कोणत्याही एखाद्या मुलीवर, आपल्या हिंदू मुलीवर अत्याचार होत असला, एखाद्या मंदिरावर काही अतिक्रमण केलेले तर बजरंग दल सगळ्यात पहिले धावून येते. त्यांना कोणत्याही फोनची कसलीच गरज नाही. आणि आज आपण हे धर्माचं काम घेऊन, हे जल घेऊन तिथे अर्पण करतं, म्हणजे देवांना जागृत करण्याचं काम बजरंग दल करत आहे. तर तुमचे आम्ही कोटी कोटी धन्यवाद, आभारी आहे आमचं. तर तुम्ही आमच्या इथे आले, तुमच्यामध्ये साक्षात मारुती आहे, म्हणूनच तुम्ही एवढी मोठी पालखी घेऊन चालून येऊ शकता. ती नुसती बघितलं तरी लोकांना चक्कर येते. आणि आज आपण 400 किलोमीटर जाणं म्हणजे खरोखर मारुतीचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. तसंही बजरंग दल हे कोणाला बी संकटाकाळी आठवण येते. तसं प्रत्येक कोणाच्या सुखादुखात पण बजरंग दल हे कोणाच्याही दुःखातच कामात पडते. बरोबर. म्हणून त्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलची म्हणजे प्रत्येक हिंदूंनी जुळलं पाहिजे अशीच अपेक्षा करतो मी. खरं आहे, खरं आहे. या निमित्ताने तुम्ही हे काढलेलं आहे, आज गावोगावी जे तुम्ही जाताय याच्यानेच बजरंग दलाचा प्रचार होतो. आपल्या कावड यात्रेचा एक संकल्प आहे. आपल्या कावड यात्रेचा लव जिहाद, धर्मांतरण, गौ हत्या, त्यानंतर हिंदू राष्ट्र व्हावं, सेक्युलर जे हिंदू आहेत ते कट्टर हिंदू व्हावे, वा वा. यासाठी आपण महादेवाला साकडं घालतो. यासाठी 12 वर्षात 12 ज्योतिर्लिंगचा संकल्प आहे. अरे बाप. जर 12 वर्षात बी पूर्ण नाही झालं तर परत 12 वर्ष आम्ही हेच करू. वा वा. पण जोपर्यंत हिंदू राष्ट्र किंवा गौमाताला राष्ट्रमातेचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत आमची कावड यात्रा अखंड चालू राहील. म्हणजे बघा, भारत माते की जय. नुसतं भाषणबाजी करणं, नेतागिरी करण्यापेक्षा तुम्ही खरोखर देवाला साकडं घालून हिंदू राष्ट्राची जे संकल्पना केली आहे ही देवाच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण हो व असंच तुम्हाला सगळ्यांचं सहकार्य मिळू. धन्यवाद, धन्यवाद, कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद, धन्यवाद. जय श्रीराम, जय अंबे.